चला, आज श्रावणचा पहिला सोमवार. सर्व काही आवरलं गेलं आहे माझं. इथं मी चहा उकळायला ठेवलेली. चहा घेतला आम्ही, त्यानंतर मी इथं तूप काढायला ठेवलेले. आज काय जास्त झंझटमध्ये नाही पडली. मी डायरेक्ट तूपच इथं दुधावरची सायची इथं ठेवून दिलेली आहे शेगडीवर. तर खूप छान मस्त असं तूप निघतं आहे बघा. मिक्सरमधून काय काढलं नाही मी, 2-3 वेळा तुम्हाला टाकला आहे तो व्हिडिओ. तर मी आता डायरेक्टच ठेवून दिलेलं आहे. डायरेक्टच तूप तयार झालेलं आहे. तर एवढे हे असं केलं ना तर थोडं कमी तूप निघतं. ते तसं मिक्सरमधून खाल्लं ना जास्त तूप निघतं. पण एवढं झंझट म्हटलं जाऊ दे, मला कंटाळा पण येत होता. तर बघा तरीसुद्धा एवढं तूप निघालेलं आहे. हे तूप आहे ना मी आता गार झाल्यावर एका बाटलीमध्ये भरून देणार आहे. तर चला आता उपवासाचे फराळ. नंतर मी इथं पाणी थोडंसं गरम करायला ठेवलं होतं, कारण की रात्री उपवास होण्यासाठी खिचडी तर काही बनवत नाही. त्यासाठी मी इथं चणे टाकते भिजायला. चण्याची भाजी आणि चपाती करणार आहे मी आज पहिला सोमवार आहे त्यासाठी. तर चला तोपर्यंत मी आता इथं काल जी पूजा केली होती ना ती पूजा मला आता इथं आवरायची. मी आता इथं झाकून दिलेलं आहे. आता चला मी ती पूजा आवरते. तर चला, सर्वात आधी मी दिवा लावून दिलेला आहे, कारण की आपण सर्वात आधी कोणतंही काम करतो दिवा लावूनच करतो. त्यासाठी मी इथं आधी दिवा लावून घेतलेला आहे. तर आपल्याला ही फुलं आधी ही सर्व काही फुलं काढून घ्यायची. हे फुलं सुद्धा मी एका कॅरी बॅग मध्ये भरणार आहे. आणि हे फुलं आहे ना आपल्याला इथं नव्याने फुलं वाहायची आहे. हे गणपती बाप्पासाठी चलते. त्यानंतर मी हे पण शोसाठी ठेवलेलं होतं. हे बघा, हे एक आता मी इथं देवाऱ्याजवळच राहू देणार आहे. हे बघा, हे असं. आता हे सर्व काही फुलं मी इथं कॅरी बॅग मध्ये इथं टाकते. ही फुलं पानं सर्व काही इथं आपल्याला उचलून अशी कॅरी बॅग मध्ये आपल्याला इथं टाकायची. आणि आपल्याला हा घंटा आहे ना इथं डावी बाजूलाच ठेवायचा असतो. इथं मी ठेवलेला आहे. ही वाटी आहे माझी देवांना नैवेद्यासाठी. याच्यामध्ये मी देवांना प्रसाद ठेवते. हा बघा इथं ठेवलेला आहे. तसा ही वाटीमध्ये मी असा प्रसाद ठेवते. अशा प्रकारे मी पूजा इथून उचलून घेतली. त्यानंतर हे बघा, आता हे कणकेच्या दिव्यांचं काय करायचं आहे आपल्याला हे सर्व काही फुलं आहे ना, ही सर्व फुलं दिसत आहे ना तुम्हाला, ही सर्व फुलं आपल्याला या कॅरी बॅग मध्येच टाकायची. आणि हे दिवे आहे ना, हे दिवे आपल्याला गाईला खाऊ घालायचे. आता मी हे सर्व काही दिवे एका प्लेटमध्ये ठेवते आणि मिस्टरांना सांगते की हे दिवे आहे ना गाईला गाईची पूजा करायची, नंतर गाईला हे फुलं खाऊ घालायचे. गाईची आधी पूजा करायची, नंतर हे दिवे आहे ना गाईला खाऊ घालायचे. तर मी आता मिस्टरांना हे दिवे खाऊ घालण्यासाठी पाठवते. तर अशी माझी ही पूजा आवरायची. आणि हे सर्व काही फुलं आहे ना, आमच्या इकडे आहे ना गाडी येते आता. आधी कसं आम्हाला नदीमध्ये टाकायला जावं लागायचं, पण आता आहे ना दर बुधवारी आणि दर शनिवारी गाडी येते आमच्याकडे. तर ते गाडीमध्ये असं सर्व काही देवाचं रोजचं हे असं रांगोळी राहते, रांगोळी उचललेली, सर्व काही फुलं उचललेले, ते सर्व काही उचललेलं असं असतं ना. तर ते सर्व काही त्या गाडीमध्ये ती गाडी घेऊन जाते. तर आम्ही सर्व काही असं गोळा करून ठेवतो. तर चला, अशी होती माझी आजची पूजा. मी अशी आवरली. पूजा तर माझी आवरली गेली. आता मी इथं करणार आहे साबुदाणे भिजायला घालणार आहे. मी आज सोमवार आहे, मग उपास आहे आज. त्यासाठी मी तर 1 वाटी साबुदाणे मी इथं भिजायला घातलेले. आधी एक ग्लास पाणी टाकून मी यांना स्वच्छ धुवून घेणार आहे, कारण काहीतरी घाण वगैरे असते साबुदाण्यांमध्ये. ते उघड्यावर कधी उघड्यावर सुद्धा पडलेले असतात दुकानावर. त्यासाठी आपल्याला हे मस्त स्वच्छ असं धुवून घ्यायचे. धुतल्यानंतर हे पाणी मी आता फेकून देणार आहे. त्यानंतर जे दुसरं पाणी आहे ना ते मी इथं भिजण्यासाठी थोडंसं पाणी आपल्याला टाकावं लागणार आहे. तर मी इथं आहे ना बघा, तुम्ही बघू शकता, मी इथं अर्धा ग्लास पाणी इथं मी भिजायला घातलेलं आहे. त्यानंतर वरून मी आता इथं एक प्लेट ठेवून देणार आहे. तर ते साबुदाणे भिजले जातात.
तोपर्यंत मी शेंगदाण्याचे कूट तयार करून घेते. त्यानंतर मग हे मी आता कुरकुरे पण तळून घेते. साबुदाणा बटाट्याचे चकल्या आहेत या तळून घेते मी आधी. वेपर तर काही यावर्षी मी वेपरच नाही बनवले होते. तर असं गावोगावी फिरण्यामध्ये कुठं बालाजीला गेली, कुठं गडावर गेली, त्यासाठी यावर्षीचे वेपर माझे राहूनच गेले. पण हे आधी केल्या गेल्या होत्या माझ्या, म्हणून मग त्या आता मी तळून घेते. तर चकल्या माझ्या आल्या ना, खूप मस्त झाल्या आहेत त्या, असं मुरमुऱ्यासारख्या खूप नरम आहेत. तर चला मी आता इथं या चकल्या मस्तपैकी असं तळून घेते. तर चला सर्व यूट्यूब फॅमिली, कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजचा दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावं ईश्वरच्याने प्रार्थना करते. आज तर लवकरच मी व्हिडिओला सुरुवात करून दिलेली होती. तर चला मी इथं आता या चकल्या पण तळून झालेल्या आहे माझ्या. मी इथं साईडला आहे ना मिरच्या पण, त्या मोठ्या मिरच्या येतात ना, त्या मोठ्या मिरच्या मी इथं फराळासाठी मी कापून ठेवलेल्या आहे. कारण की मिरच्यांशिवाय फराळ अगदी बेचवच लागते. त्यासाठी मी मिरच्यासुद्धा इथं तळूनच घेते. तर मी आहे ना मिरच्या कापून एका साईडला ठेवून दिलेल्या आहे. आता एक चकल्या झाल्या की मी मिरच्यासुद्धा मस्तपैकी असं तळून घेणार आहे. तिखट नाही आहेत त्या मिरच्या, अगदी फिक्कट मिरच्या आहेत त्या. आणि कसं असतं ना, या दिवसामध्ये थोडंसं जरी तिखट थोडंसं जरी आपण तिखट जास्त खाल्लं किंवा मिरच्या वगैरे तळलेल्या खाल्ल्या ना, तर आपल्या पोटामध्ये लगेच असं दुखावा तयार होतो. त्यासाठी मिरच्या वगैरे काही जास्त आम्ही खात नाही. तर पण आता या फिक्कट मिरच्या आहेत म्हणून मी आता थोड्या तळून घेते. हे अशा प्रकारे बघा मस्तपैकी तळून झालेले आहे माझ्या चकल्या आता. तर चला इथं मी आता मिरच्यासुद्धा तळून घेणार आहे. हे मिरच्या तळताना आहे ना थोडीशी सावधगिरी बाळगायची. कारण की ना आपल्या फ्रीजमध्ये मिरच्या ठेवलेल्या राहतात. आपण फ्रीजमधून काढतो, त्यांना कापून साईडला ठेवतो लगेच, म्हणजे त्या लवकर काही असं गरम होत नाही, थंड्याच राहतात त्या. आणि गरम तेलामध्ये आपण टाकल्या त्याच्या तडतड शितळे उडतात. मग कधी कधी आपल्याला डोळ्यांवर किंवा हातांवर सुद्धा उडू शकतात. त्यासाठी व्यवस्थितच टाकायच्या. तर बघा मिरच्या माझ्या इथं मस्तपैकी आता तळून झालेल्या आहे. मी एका प्लेटमध्ये या मिरच्या पण काढून घेते. त्यानंतर इथं या मिरच्यांवर ना थोडंसं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मी आता इथं हे साबुदाणे करून घेणार आहे. त्याआधी मी बटाटे, इथं एक बटाटा मी मस्त असा बारीक कापून घेतलेला होता. तर तो बटाटा मी आधी इथं परतून घेणार आहे. त्यानंतर आपल्याला इथं हे बघा साबुदाणेसुद्धा आपले खूप छान मस्त असं भिजून झालेले, 1 तासामध्ये आपले साबुदाणे मस्तपैकी भिजून झालेले. मी दरवेळेस रात्रीच साबुदाणे टाकते भिजायला, पण आठवण नव्हती मला, तर त्यासाठी मी सकाळीच टाकले होते साबुदाणे भिजायला. पण बघा 1-1.5 तासामध्ये पूर्णपणे मस्त साबुदाणे आपले असे भिजून झालेले. तर हे साबुदाणे पण आता मी इथं टाकलेले. हे साबुदाणे पण असे मस्त आपल्याला परतून घ्यायचे. आणि हे ना असं परतवतच राहायचं आहे आपल्याला, कारण की खाली आहे ना असं साबुदाणे लटकून जातात आणि अशी पापडी तयार होऊन जाते. तर ते मोकळे व्हायला आहे ना त्रास देतात. त्यासाठी आपण आहे ना यांना असं परतवतच राहायचं आहे. तर चला आता आपल्याला इथं चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला आहे ना चटणी टाकून घ्यायची. कधीतरी मी मिरच्या टाकते, कधीतरी चटणी टाकते. तर आता मी चटणीचे साबुदाणे करणार आहे. त्यासाठी मी इथं 1 चम्मच चटणी इथं टाकलेली आहे. त्यानंतर आपल्याला इथं मी जी शेंगदाण्याची कूट तयार केली होती ना, ती सगळी शेंगदाण्याची कूट इथं मी टाकलेली आणि छान मस्त असं हे पण परतून घ्यायचं आहे. हे आता मी सर्व काही परतून एकजीव करून घेणार आहे. मस्तपैकी आपले साबुदाणे इथं आता होण्यात आलेले. आता आपले साबुदाणे इथं मस्तपैकी असं परतून झालेले. तर चला आता घड्याळामध्ये तुम्ही बघू शकता 1:30 वाजून गेलेले. तर चला आता फराळ करायची वेळ झालेली. तर मी आता 1-5 मिनटं झाकण ठेवते कढईवर. चला आता आपले 1-2-5 मिनटं झालेले. तर आता आपण वाढ्याला घेऊया. इथं मी 1 ताट घेतलेला आहे.
अगदी साधा आणि सिंपल फराळीचा ताट आपल्याला इथं तयार झालेला आहे. तर चला सर्वजण फराळ करूया. अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला लाईक कमेंट शेअर करा. नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आजचा व्हिडिओ एवढाच. चला भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगवर. तोपर्यंत बाय बाय.